तर राम शेतकरी मित्रांनो, आपल्या वेगवेगळ्या पिकामध्ये मधमाशीचं महत्त्व खूप आहे. शेतकरी मित्रांनो, मधमाशा कमी कमी होत चालल्या, आपल्या शेतामध्ये येत नाही आणि जे काही पॉलिनेशनचं काम आहे तर ते न झाल्यामुळे आपल्या वेगवेगळ्या पिकामध्ये जी काही सेटिंग आहे तर ते आपल्याला कमी झालेली पाहायला मिळते. नेमकं घरगुती कोणता उपाय तुम्ही करू शकता जेणेकरून मधमाशा आपल्या शेतामध्ये येतील? सगळ्यात महत्त्वाचा उपाय करू शकता शेतकरी मित्रांनो, पाण्यामध्ये जी काही इलायची असते तर ती इलायची उकळणं आपल्याला सकाळी सकाळी आपल्या शेतामध्ये तिथं गरजेचं आहे. जे काही इलायचीचा गंध आहे तर त्या गंधामुळे सुद्धा आपल्या ज्या मधमाशा आहेत तर त्या कदाचित शेतामध्ये येऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो, जे काही गुळाचं पाणी आहे तर ते गुळाचं पाणी करून सुद्धा तुम्ही आपल्या पिकावरती फवारणी करू शकता. किंवा जे काही गोणपाट वगैरे असतात तर ते ठिकठिकाणी आपल्या शेतामध्ये गोणपाट टाकून त्याच्यावरती जे काही गुळाचं पाणी आहे तर तुम्ही त्याची सुद्धा फवारणी करू शकता. किंवा शेतकरी मित्रांनो, तुम्ही एक निरीक्षण केलं असेल, जे काही आपली रसवंती असते, ऊसाची रसवंती, तर त्या ऊसाच्या रसवंतीपाशी सुद्धा जे काही चोथा पडेल असतो तर त्या चोथ्यावरती सुद्धा भरपूर साऱ्या मधमाशा आलेल्या आपल्याला कदाचित पाहायला मिळतात. तर तो जो काही ऊसाचा चोथा आहे तर तो तुम्ही आपल्या शेतामध्ये आणून ठिकठिकाणी टाकू शकता. त्याच्यावरती गुळाचे पाण्याची फवारणी करा. किंवा शेतकरी मित्रांनो, भरपूर सारे ऑर्गॅनिक प्रोडक्ट सुद्धा उपलब्ध आहेत बाजारामध्ये, ज्याची फवारणी केल्यानंतर आपल्या शेतामध्ये मधमाशा येतात. ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो, क्वीन बी या नावाचं एक जबरदस्त औषध आहे. तुम्ही क्वीन बीची सुद्धा फवारणी करू शकता 25 ते 30 मिली प्रति 15 लिटर फवारणी पंपसाठी.